तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। राज्यात महिलांवर अत्याचार, नव्या कायद्याची गरज, शक्ती कायद्यावर रोहित पवार काय बोलले पाहूया। 100% हे सरकार अपयशी ठरते, कारण का कायदाच असा आहे की लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही। दिवसाला 24 बलात्कार आपल्या महाराष्ट्रात होत आहेत, म्हणजे तासाला एक बलात्कार तिथं होतोय। काल परवा मी अकोला या जिल्ह्यामध्ये गेलो होतो, अशीच एक घटना तिथं घडली। त्यानंतर कोल्हापूरमध्ये पण अशीच एक घटना घडली। आणि सगळ्यात महत्त्वाचं की कायदा हा न्याय देणारा नसला, नाहीतर तिथं मुद्दामून विलंब हा लागतो। त्यामुळे अनेक मुलींवर अन्याय आणि परिवारावर अन्याय होताना आपण सर्वजण बघितलं। मी जालन्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेलो होतो, तिथं 3 वर्ष झाल्या घटनेला। एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला जसं नचरापूरमध्ये तिथं डोक्यात दगड घालून मारण्यात आलं होतं दुर्दैवाने, तसं ती घटना घडली 3 वर्षापूर्वी। अजूनपर्यंत तिला न्याय मिळालेला नाही। त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करूच। साताऱ्यामध्ये सुद्धा उद्या दुपारी मी स्वतः साताऱ्याजवळ जी घटना 9 महिन्यापूर्वी झाली होती, एका लहान मुलीला तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिला मारण्यात आलं होतं, त्या परिवाराला जाऊन भेटणारे त्यांचं सुद्धा मत हेच आहे की आम्हाला न्याय मिळत नाही। त्यामुळे न्याय देण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करून नवीन कायदा आणावा लागेल। शक्ती कायदा हा जर लागू झाला, परत एकदा महाविकास आघाडी लागू केला होता, परत जर आपण लागू केला, आमचा तर पाठिंबा राहील, तर मग कुठं ना कुठंतरी महिलांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।